फोनवर माझा बाप हेच पुसत राही, तुझ्या डिग्रीच्या कागदानं माझी चूल का पेटत नाही. एका बापाने कवितेत विचारलेल्या ओळींवर अगदी समर्पक उत्तर शोधलंय अमरावती येथील तरुणांनी. विवेक माहुलकर या तरुणाने अगदी प्रतिकूल परिस्थितीत बीएडचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झालं, आता नोकरी मिळेल, आपल्या कुटुंबाच्या सर्व चिंता मिटतील अशी आशा निर्माण झाली. शिक्षणाच्या बाजारात डिग्रीची फाईल घेऊन तो वणवण भटकला, पण हातात आली ती केवळ बेरोजगारी. पण अपयशानं विवेक हताश झाला नाही. वाट्याला आलेल्या या परिस्थितीशी 2 हात करत तो आयुष्यात खंबीरपणे उभा राहिला. माझं शिक्षण डीएड बीएड आणि टीईटी पास असताना सुद्धा आज नोकरी नसल्यामुळं मला एक छोटासा हा आपला डीएड बीएड कॅन्टीनचा व्यवसाय सुरू करावा लागला. आणि असंच माझ्यासारखेच असे बरेचसे विद्यार्थी आहे की जे आजही नोकरीच्या शोधात भटकत आहे, पण त्यांना नोकरी नसल्यामुळं ते असे बरेचसे युवक जे आहे हे रोजगाराकडे वळत आहे. त्याचप्रमाणे मी पण आपला एक रोजगार नसल्यामुळं आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी या डीएड बीएड चहा कॅन्टीनचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि हा व्यवसाय सर्व देवाच्या कृपेनं व्यवस्थित आणि चांगला पार पडत आहे. आणि मला दिवसाला कमीत कमी 1000 ते 1500 रुपये मजुरी मिळून जाते या व्यवसायातून. म्हणून आता मला असं वाटते की आता प्रत्येक युवकाने हताश न होता नोकरी नाही लागल्यास आपल्या व्यवसायाकडे वळावं, हीच माझी विद्यार्थ्यांना आणि आपल्या युवक वर्गाला विनंती आहे. हातात खडू घेऊन फळ्यावर अक्षर लिहायची, विद्यार्थी घडवायचे हे स्वप्न पाहणारा विवेक आता चहा बनवतोय, ग्राहकांना चहा विकतोय. ही व्यथा एकट्या विवेकचीच नाही, मंगेश गोदे याची व्यथा देखील अशीच आहे. माझं एमए शिक्षण झाल्यामुळे झालं होतं. एमए शिक्षण झालं होतं माझं, तरी बेकारीत होतं. नोकरीचा काही हे नव्हता, नोकरी काही लागली नाही आणि सरकारनं नोकरी दिली नाही. तर मग छोटा मोठा व्यवसाय म्हणून मित्रमंडळीने मला मदत केली. माझा मित्र आहे त्यांना, आणि नवीन व्यवसाय चालू केला. नवीन व्यवसाय चालू केल्याच्यानंतर मला चांगला प्रतिसाद मिळून राहिला. आज 20 ते 25 हजार रुपये माझा बेनिफिट आहे या एका बिझनेसवर. आणि इथं लोक पण भरपूर सारे लोकांना मदत केली आणि चांगला प्रतिसाद मिळाला. नोकरी मिळेल या आशेतून शिक्षण घेणारे तरुण डीएड बीएड चहाच्या गाड्यावर चहा विकतायत, बीकॉम चायनीजच्या गाड्यावर चायनीज विकतायत, तर एमपीएससीच्या गाड्यावर चहा पोहे विकतायत. डीएड बीएड एमपीएससी बीकॉम या नावाचे हे गाडे या तरुणांच्या यशाचे संघर्षशील उदाहरण आहेच. पण त्याहूनही जास्त तरुणांना बेरोजगार करणाऱ्या इथल्या राजकीय व्यवस्थेचे हे धिंदवडे आहेत. याची शरम राज्यकर्त्यांना वाटणार आहे का, हा खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, स्नेहल जवंजाळ, राईट अँगल, अमरावती.